ओके, काल आपण इन्कम टॅक्स रिटर्न कसं भरायचं, नंतर ते ई फायलिंग वेबसाईटवरती कसं अपलोड करायचं ते आपण बघितलं. आणि त्या ई फिलिंगच्या वेबसाईटवरती बाकी काय काय असतं लॉग इन केल्यानंतर ते पण सुद्धा आपण बघितलं. तर आज आपण काही महत्वाचे 3-4 टॉपिक डिस्कस करणार आहोत. एक आपला टॉपिक एक राहून गेला होता की डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम अंडर सेक्शन 80. म्हणजे आपण हेड्स ऑफ इन्कम बघितले, जे काही 5 हेड आहे ते म्हणजे सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्स. या सगळ्या सोर्सची आपण इंट्रा हेड ऍडजस्टमेंट बघितली आणि नंतर जो काही ऍडजस्टमेंट करून उरतो तो ग्रॉस टोटल इन्कम असतो. आणि त्या ग्रॉस टोटल इन्कम मधनं आपल्याला डिडक्शन अलाउड असतात. काही जे काय आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंट बेसिसवरती आपल्याला डिडक्शन अलाउड असतात. तिथे डिडक्शन काय आहे अंडर सेक्शन 80 ते आपण बघणार आहोत. नंतर काल आपण बघितले की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड झालं, आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरलं, तर त्या रिटर्नचं पुढे काय होतं, त्याचं प्रोसेसिंग कसं होतं, काय होतं ते आपण आज बघणार आहोत. नंतर स्क्रुटिनी म्हणजे काय असते, असेसमेंट आणि स्क्रुटिनी. म्हणजे स्क्रुटिनीला मराठीमध्ये थोडक्यात आपण इन्कम टॅक्सची चौकशी म्हणू, की रिटर्न भरल्यानंतर किंवा तुम्ही रिटर्न जरी भरलेलं नसेल तर इन्कम टॅक्सची काही चौकशी लागते, तर ती काय आहे आणि ती कशी हँडल करायची ते पण आज आपण बघणार आहोत. नंतर स्क्रुटिनी झाल्यानंतर असेसमेंट ऑर्डर होते आणि समजा असेसमेंट ऑर्डर झाल्यानंतर आपल्याला अपीलचं ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल असतं. तर ती अपील प्रोसिजर काय आहे इन्कम टॅक्स मध्ये ते पण आज आपण बघणार आहोत. तर पहिलं आपण बघतोय की डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. तर आपल्याला वेगवेगळे असे सेक्शन आहे, त्याच्या अंडर आपल्याला जे काही डिडक्शन आहे ते ग्रॉस टोटल इन्कम मधनं आपल्याला अवेलेबल होतात. आणि हे जे मी काय कव्हर करतोय ते डिडक्शन हे असेसमेंट इयर 2021 साठी ऍप्लिकेबल आहे. आता मी सेक्शन वाईज आपण घेऊ, जे काही मोस्ट ऍप्लिकेबल सेक्शन असतात ते आपण डिस्कस करू. तर पहिलं जे आहे एटीसी, याच्यामध्ये आपण जे काही सर्वात महत्वाचं हे जे डिडक्शन आहे हे इन्व्हेस्टमेंट बेसिसवर उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला आधी खर्च करावा लागतो, तुम्हाला आधी इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि मग तो ग्रॉस टोटल मधनं तुमच्या लेस होतो. तुम्ही खर्च केला नाही, काही केलं नाही तर तुम्हाला डिडक्शन मिळत नाही. हे सगळे जे डिडक्शन आहे ते इन्व्हेस्टमेंट बेसिस किंवा खर्च केला तरच अवेलेबल होतात. तर पहिलं जे आहे एटीसी, त्याच्यामध्ये वेगवेगळे आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन LIC, PPF, सुकन्या समृद्धी अकाउंट, म्युच्युअल फंड आणि बँकेची FD. तर हे कुणाला इथं कॉलम केलेले आहे मी, इथे सिरियल नंबर आहे, दुसरा कुठल्या सेक्शन खाली मिळतं ते आहे, नंतर कशामध्ये तुम्ही पैसे टाकल्यानंतर ते आपल्याला डिडक्शन मिळतं ते आहे, नंतर कोणाला मिळतं, हु कॅन इन्व्हेस्ट म्हणजे काय आपले पर्सन्स आहे त्याच्यापैकी कुणाला मिळतं ते, आणि लिमिट काय आहे मॅक्झिमम, तो शेवटचा कॉलम आहे. तर पहिलं जे आहे एटीसी खाली, त्याच्यामध्ये हे काय, याच्यामध्ये जे काय आपण LIC, PPF याच्यात जे काही पैसे टाकतो ते फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUF ला अवेलेबल होतात आणि त्याचं मॅक्झिमम लिमिट जे आहे ते 1.5 लाख रुपये आहे. नंतरचा सेक्शन आहे 80CCC, तो आहे इन्व्हेस्टमेंट इन पेन्शन फंड. तर तुम्ही पेन्शन फंड मध्ये काही इन्व्हेस्ट केले तर इंडिव्हिज्युअलला ते ऍप्लिकेबल होतात आणि ते पण ह्या 1.5 लाखामध्येच कव्हर होतं मॅक्झिमम लिमिट मध्ये. नंतर 80CCD आहे अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम. तर हे सुद्धा इंडिव्हिज्युअलला ऍप्लिकेबल होतं आणि
वरच्या 1.5 लाखामध्येच ते अवेलेबल आहे. नंतर ATCCD 1B अटल पेन्शन योजना अँड नॅशनल पेन्शन स्कीम कॉन्ट्रीब्युशन NPS, तर ते इंडिव्हिज्युअलला अवेलेबल आहे आणि हे ऍडिशनल ₹50,000 आहे. म्हणजे ह्या 1.5 लाखाच्या वरती तुम्हाला आणखी 50,000 हे मिळतात. नंतर पुढचं आहे नॅशनल पेन्शन स्कीम कॉन्ट्रीब्युटेड बाय एम्प्लॉयर, तर ते इंडिव्हिज्युअल ऍप्लिकेबल होतं आणि त्याचं हे इथे लिमिट दिलेलं आहे. अमाऊंट कॉन्ट्रीब्युटेड और 14% ऑफ सॅलरी डिअरनेस अलाउन्स. नंतर इन केस ऑफ एम्प्लॉयर 10% बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउन्स. तर हे याच्यापैकी जे लोअर आहे ते तुम्हाला ऍप्लिकेबल होतं, कॉन्ट्रीब्युशन साठी अलाउड होतं. नंतर मेडिकल इन्शुरन्स प्रीमिया आणि मेडिकल एक्सपेन्सेस, तर हे ATD खाली तुम्हाला 1 लाखापर्यंत हे ऍडिशनल आहे. 1.5 लाखापेक्षा पुढे 1 लाख रुपये तुम्हाला मिळतात. नंतर ATDD आहे मेडिकल ट्रीटमेंट ऑफ डिपेंडंट विथ डिसेबिलिटी, म्हणजे जो काही SCC आहे त्याच्यावरती कुणी डिपेंड आहे आणि तो डिसेबल आहे, त्याचा जो काही खर्च तुम्ही केला असेल, तर नॉर्मल डिसेबिलिटी जर असेल तर 75,000 ते अलाउड होतात आणि सर्व डिसेबिलिटी असेल तर 1,25,000 अलाउड होतात. नंतर जे काही ATDDV आहे स्पेसिफाईड डिसीजेस, त्याला सुद्धा सिनियर सिटीजनला अप टू 1 लाखापर्यंत आणि अदर्सला अप टू 40,000पर्यंत. नंतर कुणी जर हायर एज्युकेशनसाठी लोन घेतला असेल तर त्या लोनवरती जे काही इंटरेस्ट पे करतो ते सुद्धा आपल्याला डिडक्शन मिळतं. तर ते 100% ऑफ इंटरेस्ट पेड अप टू 8 असेसमेंट इयर, 8 वर्षापर्यंत जे काही इंटरेस्ट असेल ते तुम्हाला पूर्ण इंटरेस्ट डिडक्शन मिळतं. नंतर ATEE इंटरेस्ट पेड ऑन हाऊसिंग लोन, तर जर इंडिव्हिज्युअल असेल तर अप टू 50,000 सब्जेक्ट टू मॅक्झिमम अदर कंडिशन. नंतर ATEE हा एक सेक्शन आहे, हा सुद्धा आता पुढे इलेक्ट्रॉनिक व्हेकल येणार आहे आपल्याला. तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल साठी तुम्ही कर्ज घेतलं तर त्या कर्जावरचं जे इंटरेस्ट आहे ते तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे 1.5 लाखापर्यंत. नंतर ATG आहे डोनेशन टू चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन, तुम्ही जर एखाद्या इन्स्टिट्यूशनला जर डोनेशन दिलं तर तुम्हाला ते डिडक्शन मिळतं आणि त्याचं इथं मॅक्झिमम लिमिट दिलेलं आहे की 100% और 50% ऑफ द डोनेटेड अमाऊंट, आणि डोनेशन हे कॅशला 2,000पर्यंतच अलाउड आहे. 2,000च्या वर जर दिलं तर तुम्हाला ते चेकनी किंवा RTGSनी द्यायचं आहे. नंतर पुढचं आहे ATGG इन्कम टॅक्स डिडक्शन फॉर हाऊस रेंट पेड. जर तुम्ही काही हाऊस रेंट पेड करत असाल तर तुम्हाला 60,000 किंवा 25% ऑफ टोटल इन्कम मायनस 10% ऑफ टोटल इन्कम, ह्याचं जे काही लोअर आहे ते तुम्हाला अलाउड होतं. नंतर ATGG आहे डोनेशन टू सायंटिफिक रिसर्च अँड रुरल डेव्हलपमेंट, ते सुद्धा 10 लाखापर्यंतच कॅशमध्ये अलाउड आहे, त्याच्यावरती तुम्हाला चेकनी द्यायचं आहे. पॉलिटिकल पार्टीला काही डोनेशन कंपनीने दिले तर त्याला सुद्धा 100% डिडक्शन आहे. नंतर इंडिव्हिज्युअल्स ऑन कॉन्ट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टी, जर इंडिव्हिज्युअलनी कोणी जर काही कॉन्ट्रीब्युशन दिला असेल पॉलिटिकल पार्टीला तर ते सुद्धा 100% अलाउड आहे. नंतर प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम इंडस्ट्रियल अंडरटेकिंग इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ज्या काही इंडस्ट्रियल अंडरटेकिंग आहे त्यांचा जो प्रॉफिट आहे तो 100%
अलाउड आहे कॉन्झिक्युटिव्ह 10 कॉन्झिक्युटिव्ह इयर्स आउट ऑफ 15 इयर्ससाठी. नंतर ATIB आहे, सेल्स डेव्हलपर्स आहे, त्यांना हे डिडक्शन आहे. नंतर ATIC आहे, इलिजिबल जे स्टार्टअप आहे त्यांना 100% डिडक्शन आहे 3 वर्षाकरता. म्हणजे 7 वर्षातले 3 वर्ष त्यांना हे डिडक्शन मिळतं. नंतर पुढचा सेक्शन आहे ATIB, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम सर्टन इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. त्याला सुद्धा 25%, 30% आणि 100% ऑफ प्रॉफिट त्या पिरियडनुसार डिडक्शन आहे. नंतर हाऊसिंग प्रोजेक्ट जर असेल तर त्याला 100% प्रॉफिटचं डिडक्शन आहे. याच्यामध्ये कंडिशन्स आहे ते तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये बघायला मिळतील की ते कुठल्या हाऊसिंग प्रोजेक्टला ऍप्लिकेबल आहे. नंतर जे काही स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे त्यांच्या इंडस्ट्रियल अंडरटेकिंगला हे डिडक्शन आहे, सिक्कीम, हिमाचल प्रदेश याच्यासाठी. नंतर हॉटेल आणि कन्व्हेन्शन सेंटर असेल तर त्याच्यासाठी 100% 5 वर्षासाठी आहे. तर याच्यामध्ये काय काय कंडिशन आहे त्या तुम्हाला ह्या ATID सेक्शन मध्ये बघायला मिळतील. हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट साठी आहे, त्याच्यावरती मी काही जास्त बोलत नाही. नंतर प्रॉफिट ऑफ स्पेसिफाईड बिझनेस त्याच्यासाठी 100% 5 वर्षासाठी डिडक्शन आहे. तर ते कोणते स्पेसिफाईड बिझनेस आहे हे ATJJA खाली सेक्शन मध्ये दिलेलं आहे. नंतर ATJJA आहे, एम्प्लॉयमेंट ऑफ न्यू एम्प्लॉईज. तर ते ज्यांना टॅक्स ऑडिट ऍप्लिकेबल आहे त्यांच्यासाठी आहे आणि ते 30% ऑफ एम्प्लॉई कॉस्ट 3 वर्षासाठी आहे. आणि सर्टन इन्कम ऑफ ऑफशोअर बँकिंग युनिट्स हे पण आपल्याला ऍप्लिकेबल होत नाही, तर त्याच्यावरती मी काही वेळ घालवत नाही. सर्टन इन्कम ऑफ प्रोड्युसर कंपनीज म्हणजे जे काही ॲग्रो प्रोड्युसर कंपनीज आहे, कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर झालेल्या, त्यांना 100% जो प्रॉफिट आहे त्याचं डिडक्शन आहे. नंतर रॉयल्टी ऑन पेटंटसाठी हे डिडक्शन आहे. नंतर रॉयल्टी इन्कम ऑफ ऑथरसाठी हे डिडक्शन आहे. नंतर इंटरेस्ट जे आपल्याला सेव्हिंग अकाउंटला मिळतं ते इंडिव्हिज्युअल आणि HUFला ते 10,000 पर्यंत डिडक्शन आहे. नंतर इंटरेस्ट इन्कम अर्न ऑन डिपॉझिट अँड सेव्हिंग FDs ते पण अप टू 50,000 पर्यंत आहे. नंतर ATU आहे, डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल. तर जे काही डिसेबल आहे, ज्याला आपण दिव्यांग लोक म्हणतो, त्यांच्यासाठी आपल्याला डिडक्शन आहे 75,000 आणि 1.25 लाख रुपये. तर असे हे डिडक्शन आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली किंवा खर्च केला तरच तुम्हाला ते अलाउड होतं. याच्यात कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. हे जे डिडक्शन आहे हे सगळ्या हेडची टोटल करायची, तो ग्रॉस टोटल इन्कम येतो, त्या ग्रॉस टोटल इन्कम मधनं हे आपल्याला डिडक्शन मिळतात. हे डिडक्शन घेतले की मग आपल्याला जो उरतो तो टॅक्सेबल इन्कम असतो आणि त्याला स्लॅब रेट ऍप्लिकेबल होतात. कुणाला काही क्वेश्चन असतील तर विचारा. क्वेश्चन नाही का कोणाला?
इज देअर एनी इंटर लिमिट फॉर लाईक पीपीएफ? नो इंटरनल लिमिट. तुम्ही 1.5 लाखापर्यंत एका याच्यामध्ये पण टाकू शकता. 1.5 लाखाचं इन्शुरन्स प्रीमियम भरू शकता, 1.5 लाखाचं पीपीएफ घेऊ शकता. नो इंटरनल लिमिट. LIC मध्ये ग्रॉस प्रीमियम घ्यावा का? ग्रॉस प्रीमियम म्हणजे जे काही आपण प्रीमियम पे करतो त्याची पूर्ण अमाऊंट LIC मध्ये येते. लिमिट जे असते ते पर इयर असते. स्कूल फीला सुद्धा 1.5 लाखामध्ये आहे. 1.5 लाखाच्या याच्यामध्ये स्कूल फी पण येते. पण त्या स्कूल फी मध्ये फक्त ट्युशन फी आहे. ट्युशन फी म्हणजे जिथं तुमचा मुलगा ज्या कॉलेजला किंवा शाळेत जात असेल त्या शाळेची फी. जे काही तुम्ही बाहेर ट्युशन लावता प्रायव्हेट त्याची फी त्यात येत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डचं असं काही ऍडिशनल डिडक्शन नाहीये. ते बॉन्ड जे आहे ते कॅपिटल गेन खाली आपल्याला डिडक्शन मिळतं. ते ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. LIC मध्ये CGST SGST जो आपण लागलेला असतो तो पण अलाउड होतो. जे काही तुम्ही LICचा चेक देता ती पूर्ण अमाऊंट अलाउड होते. सर्वात महत्वाचं हे जे डिडक्शन आहे हे तुम्ही खर्च केला तरच अलाउड होता. तुमच्या इन्कम मधनं हा खर्च करायचा आहे. जर तुमची LIC पॉलिसी तुमचे वडील भरत असतील, तुमची मिसेस भरत असेल तर तुम्हाला मिळणार नाही. ज्याच्या इन्कम मधनं हे एक्सपेन्सेस होतात त्यालाच अलाउड होतात. जर पॅरेंटनी जर तुमचा इन्शुरन्स भरला असेल तर पॅरेंटला अलाउड होईल, तुम्हाला नाही. ज्याच्या इन्कम मधनं हे एक्सपेन्सेस होतात, इन्व्हेस्टमेंट होते त्यालाच अलाउड होते. कधी कधी नवरा बायकोच्या केसमध्ये बायको त्यांची LIC पॉलिसी भरत असते पण नवरा डिडक्शन घेतो. परंतु ते जर बायकोच्या इन्कम मधनं जर जात असेल तर डिडक्शन मिळणार नाही. तसंच नवरा आणि वडील आणि जर मुलगा दोन्ही जर रिटर्न फाईल करत असेल तर वडिलांनी वडिलांच्या इन्कम मधनं भरले तरच ते अलाउड होतात. मुलांनी मुलाच्या इन्कम मधनं भरले तरच ते अलाउड होतात. मुलाचे वडिलांनी त्यांच्या इन्कम मधनं भरले तर मुलाला अलाउड होत नाही. याचं नावच आहे की डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. तुमचा जो ग्रॉस टोटल इन्कम आहे त्यातनं तुम्हाला हे इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च करायचे आहे तरच ते अलाउड होतात. बऱ्यापैकी मला वाटतं मी क्लिअर केलेलं आहे याबद्दल. आणखी काही डाऊट असेल ते विचारा, नसेल तर मी पुढच्या टॉपिक कडे जातो. आता आपण
इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग कसं होतं ते आपण डिस्कस करू. आपलं इन्कम टॅक्स रिटर्न वेबसाईटवरती अपलोड झाल्यानंतर पुढे त्याचं काय होतं, म्हणजे आपण जे काही रिटर्न मध्ये दाखवतो तो इन्कम बरोबर आहे की चुकीचा आहे, त्याचं पुढे काय होतं. तर जे काही आपण ऑनलाईन रिटर्न भरतो ते प्रत्येक रिटर्न हे सीपीसी सेंटर आहे, सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर म्हणतात त्याला, तिथे ते प्रोसेस होतं. जनरली आपल्या महाराष्ट्रासाठी बंगलोरला आहे ते सीपीसी सेंटर. त्या सीपीसी सेंटरला प्रत्येक रिटर्न हे प्रोसेस होतं. जेवढे काही ऑनलाईन रिटर्न भरले जातात ते प्रत्येक रिटर्न प्रोसेस होतं. प्रोसेस होतं म्हणजे काय ते आपण आता तुम्हाला डिस्कशन मध्ये कळेल नक्की प्रोसेसिंग म्हणजे काय. आता आपल्याला इथून मागे जर तुम्ही ITR रिटर्न व्हेरीफाय केलं नाही तर तुम्हाला त्याची अॅकनॉलेजमेंट बंगलोरला त्या सीपीसीला पाठवण्याची गरज होती. आणि ते अजून सुद्धा आहे. ज्यांचं रिटर्न व्हेरीफाय होत नाही त्यांनी त्या रिटर्नची अॅकनॉलेजमेंट सही करून बंगलोरला पाठवायची असते. आणि ती तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला एक मेल येतो की तुमची जी काय ITR व्ही आहे ती आम्हाला मिळाली. नंतर थर्ड मी सांगतोय की नो नीड टू सेंड ITR व्ही टू सीपीसी. म्हणजे ITR व्ही म्हणजे जी काही अॅकनॉलेजमेंट आहे ती सीपीसीला पाठवण्याची गरज नसते. जर तुम्ही ती व्हेरीफाय केली तर ती अॅकनॉलेजमेंट तुम्हाला सीपीसीला पाठवण्याची गरज नसते. तुमच्या रिटर्न वरतीच रेड अक्षर मध्ये मोठं एक खाली त्यांची कॉमेंट येते फाईल केल्यानंतर की डू नॉट सेंड धिस अॅकनॉलेजमेंट टू सीपीसी सेंटर. तुमचं जर व्हेरीफाय झालं असेल तर खाली मोठ्या लाल अक्षरामध्ये एक कॉमेंट येते की डू नॉट सेंड. आणि ज्या रिटर्न वरती डू नॉट सेंड येत नसेल ती अॅकनॉलेजमेंट व्हेरीफाय झालेली नाही, ती तुम्हाला बाय पोस्ट बंगलोरला पाठवायची आहे किंवा जो काही तुमचं सीपीसी सेंटर असेल तिथे पाठवायची आहे. त्या अॅकनॉलेजमेंट वरती सीपीसी सेंटरचा ऍड्रेस असतो खाली प्रिंट झालेला. त्या ऍड्रेस वरती तुम्हाला ती अॅकनॉलेजमेंट पोस्टाने पाठवायची आहे. त्याचं लिमिट आहे 120 डेज, म्हणजे 120 दिवसात तुम्हाला ती सीपीसी सेंटरला पाठवायची आहे. नंतर 4 नंबर मध्ये मी म्हटलं आहे की इंटिमेशन ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक रिटर्न जे काही सीपीसी सेंटरला आपण फाईल करतो इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती ते प्रत्येक रिटर्न प्रोसेस होतं. आणि प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इंटिमेशन येतं तुमच्या मेल आयडी वरती, इंटिमेशन येतं. त्याला इंटिमेशन अंडर सेक्शन 143(1) म्हणतात. आणि त्या इंटिमेशन मध्ये 2 कॉलम दिलेले असतात. एक कॉलम असतो की तुम्ही जे काही इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे त्याचा एक कॉलम असतो. जे काही तुमच्या फिगर हेडवाईज दिलेल्या आहे रिटर्नच्या, आपण जे 5 हेड बघितले त्या 5 हेड खाली जो काही तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नला इन्कम दाखवलेला आहे तो एका कॉलम मध्ये असतो. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये इन्कम टॅक्सनी जे काही ऍक्सेप्ट केलेला आहे तो कॉलम असतो. याच्यामध्ये इंटिमेशन मध्ये 2 कॉलम असतात. आणि ते 2 कॉलम इंटिमेशन आल्यानंतर तुम्हाला चेक करायचे आहे. ते 2 कॉलम जर सेम फिगर असेल, म्हणजे तुम्ही दाखवलेली फिगर आणि इन्कम टॅक्सनी प्रोसेस केलेली फिगर जर सेम असेल तर तुमचं रिटर्न हे ऍज इट इज ऍक्सेप्ट झालेलं असं मानलं जातं. जर त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन असेल तर तुम्हाला त्याचं रेक्टिफिकेशन करावा लागतं. जसं मी या 6 नंबर मध्ये म्हटलं आहे की यू हॅव टू केअरफुली सी द कंपॅरिझन इन द इंटिमेशन ऑर्डर. आता आपण एक इंटिमेशन ऑर्डर सुद्धा
बघणार आहोत ती कशी असते, आणि त्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्हाला रेक्टिफिकेशन करण्याची गरज आहे. आणि हे रेक्टिफिकेशन किंवा करेक्शन सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच फाईल करायचं आहे. काही काही रिटर्न हे सीपीसी ला प्रोसेस होत नाही, काही अडचण येत असेल तर ते रिटर्न हे तुमच्या ITO कडे प्रोसेसिंगसाठी पाठवलं जातं. काही कॉम्प्लेक्सिटी असेल किंवा मोठा रिफंड असेल तर ते रिटर्न सीपीसी ला प्रोसेस न होता ते तुमच्या ITO ला रेफर केलं जातं, आणि मग तो ITO इकडे ते रिटर्न प्रोसेस करतो. अशी ही इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेसिंगची मेथड आहे. आता आपण एक इंटिमेशन बघू कसं असतं ते, आणि मग त्याच्यावर तुम्हाला कळेल की काय असतं इंटिमेशन. आता परत मी ई फाईलच्या वेबसाईटवरती लॉग इन करतो. ही वेबसाईट दिसते सर्वांना? मी वेबसाईट वरती गेलो आहे, दिसते का सर्वांना? ओके. आता इथे मी एका SSCचं लॉग इन करतो. इथं युजर ID हा आपला पॅन नंबर असतो, पासवर्ड आपण जो काही सिलेक्ट करतो तो असतो. आता मी इथे लॉग इन झालो आहे. इथं त्या टॅक्स पेअरचं नाव दिसतं. जसं मी तुम्हाला काल पण सांगितलं, इथे सगळे हे डॅशबोर्ड असतात, माय अकाउंट असतं. तर इथे आपल्याला पहिल्या याच्यामध्ये रिटर्न भरता येतं, आणि इथं व्ह्यू रिटर्न्स मध्ये जे भरलेले रिटर्न आहे ते दिसतात. हे काल पण आपण डिस्कस केलं. आता हा जो SSC आहे यांनी हे काल पण आपण याच बघितलं होतं, यांनी कंटिन्यूस तो 13-14 पासून रिटर्न भरतो. आता हे जे काही 19-20 रिटर्न आहे हे ITR प्रोसेस्ड इथं स्टेटस आहे त्याचं. तर इथे क्लिक केल्यानंतर इथे काल पण मी तुम्हाला सांगितलं की जी प्रोसेसिंगची ऑर्डर आहे ती कधी पाठवली, SMS कधी गेला, मेल कधी गेला, त्याचे डिटेल्स असतात. कोणत्या मेलवरती ती इंटिमेशन पाठवलं ती असतं. आता इथे खाली ऑप्शन आहे
क्लिक हिअर टू डाउनलोड द इंटिमेशन ऑर्डर. इथे क्लिक केल्यानंतर इकडे बघा ही इंटिमेशन ऑर्डर डाउनलोड झाली. ही डाउनलोड झाल्यानंतर ही ओपन करायची. या ओपन करण्यासाठी पासवर्ड असतो. तो पासवर्ड जो आहे तो तुमचा जो पॅन नंबर आहे तो लोअर केस मध्ये आणि त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. लोअर केस मध्ये पॅन नंबर, हा पॅन नंबर मी लोअर केस मध्ये टाकला आणि डेट ऑफ बर्थ ही टाकायची आहे. ही डेट ऑफ बर्थ टाकताना समजा तुमची डेट ऑफ बर्थ 2 जून 80 असेल तर 2च्या ठिकाणी 02 करायचं, जूनच्या ठिकाणी 06 करायचं आणि 1980 असं टाकायचं. हा पासवर्ड टाकल्यानंतर ही इंटिमेशन ऑर्डर ओपन झाली. दिसते सर्वांना ही इंटिमेशन ऑर्डर दिसते. ओके. आता मी काय सांगतो हे काळजीपूर्वक ऐका. इथे सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बंगलोर त्याचा नंबर असतो आणि इंटिमेशन अंडर सेक्शन 141 143(1). इथे असेसमेंट इयर असतं, कुठला ITR भरलेला ते असतं, ज्या डेटला इंटिमेशन ऑर्डर जनरेट झाली ती असते, हा डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर असतो, इथे रिटर्न कुठल्या सेक्शन खाली भरलं ते असतं, तुम्ही जे रिटर्न भरलं त्याचा अकनॉलेजमेंट नंबर असतो, नंतर इथे ड्यू डेट काय आहे त्या रिटर्नची ती असते, इथं डेट ऑफ फायलिंग ऑफ रिटर्न असते. नंतर कधी कधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला डेट वाढून देतं, तर ती एक्सटेंडेड ड्यू डेट पण इथे असते. आता याची ड्यू डेट 30 न होती, परंतु काही कारणामुळे मागच्या वर्षी ती 31 ऑक्टोबर 2019 झाली होती, म्हणून ती एक्सटेंडेड डेट पण इथे असते. ती एक्सटेंडेड ड्यू डेट आहे आणि आपण रिटर्न 3/10 भरलं म्हणजे हे विदिन ड्यू डेट रिटर्न आहे. इथं तुमचा जसं मी सांगितलं की काही काही केसेस ह्या तुमच्या ITO कडे रेफर होतात, तर इथे तुमचा ITO कोण आहे त्याचं इथं दिलेलं असतं. इथे जो यांचा ITO आहे तो ACIT म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स सर्कल 1 नाशिक हा आहे. आता जे मी तुम्हाला सांगत होतो की इंटिमेशन मध्ये 2 कॉलम असतात, इथे लक्ष द्या नीट. इथे सिरियल नंबर असतो, इकडे हेड्स ऑफ इन्कम असतं, तुमचे काय त्या हेडमध्ये काय काय आहे ते दिसतं, आणि इथे 2 कॉलम दिलेले आहे बघा. इथे पहिला कॉलम आहे ऍज प्रोव्हाइडेड बाय द टॅक्स पेयर इन द इन्कम टॅक्स रिटर्न आणि दुसरा कॉलम आहे ऍज कॉम्प्युटेड अंडर सेक्शन 143. जे मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक इंटिमेशन मध्ये 2 कॉलम असतात. हा कॉलम म्हणजे तुम्ही जे रिटर्न मध्ये माहिती दिली ती असते आणि हा कॉलम म्हणजे तुमची जी काही ऍक्सेप्ट झालेली आहे ती अमाऊंट असते. आता इथे हेड्स ऑफ इन्कम आहे, ह्या हेड्स ऑफ इन्कम मध्ये याचं सॅलरीचं काही इन्कम नव्हतं. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये यांनी 1,15,500 दाखवलं होतं, तर ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी ऍज इट इज ऍक्सेप्ट केलं आहे. नंतर बिझनेस प्रोफेशन हेड खाली त्यांनी 21,71,000 दाखवले होते, तर ते पूर्ण ऍज इट इज ऍक्सेप्ट केले आहे.
नंतर कॅपिटल गेनच्या हेडला तुम्ही काहीही दाखवलेलं नव्हतं, तरी त्यांनी 63 रुपये इथे ऍडिशन केलेले आहे. तर इथे आपल्याकडनं काहीतरी राहून गेला असेल कॅपिटल गेन दाखवणं, तर ते 63 रुपये त्यांनी ऍड केलेले आहे. नंतर इन्कम फ्रॉम सोर्स खाली तुम्ही 3,30,690 दाखवले होते, ते सुद्धा ऍज इट इज ऍक्सेप्ट झालेले आहे. आणि जसं इंट्रा हेड ऍडजस्टमेंट आहे त्याची फिगर पण इथे तो दाखवतो. तर असं टोटल जे आहे हेड वाईज टोटल सगळ्या हेडचं इन्कम हे 26,18,040 हे तुम्ही रिटर्नला दाखवलं होतं आणि ते ऍज इट इज 26,18,040 त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. नंतर हे ग्रॉस टोटल इन्कम इथे आला 26,18,000, 26,18,000. नंतर जे काही आपण आता डिडक्शन डिस्कस केले ते ग्रॉस टोटल मधनं डिडक्शन होतात. आपण जे काही डिडक्शन आता सुरुवातीला डिस्कस केले ते डिडक्शन इथे ग्रॉस टोटल इन्कम आला, त्यातनं त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याचं 1,85,000चं डिडक्शन त्याला मिळालं आणि ग्रॉस टोटल इन्कम मधनं डिडक्शन गेले, मग त्याचा टोटल इन्कम आला 24,33,040. नंतर इथे 16 नंबर कॉलम मध्ये आहे इन्कम विच इज इन्क्लुडेड इन 15 अबोव चार्जेबल टू स्पेशल टॅक्स रेट. तर हे काय आहे हे तुम्हाला सांगतो. जसं आपण हेड डिस्कस केले त्याच्यामध्ये कॅपिटल गेन एक हेड होतं. तर कॅपिटल गेन हेडला जे काय आपण टॅक्सेशन बघितलं 20%, जर लॉंग टर्म असेल तर 20% आणि शॉर्ट टर्म असेल तर तुमच्या इन्कम मध्ये स्लॅब मध्ये ते ऍड होतं. जर तुमचं काही लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर तो इथे स्पेशल रेटनी टॅक्सेबल होतो. तर तिथे तो तुमचा इथे तो डिडक्ट होईल, स्पेशल रेटनी जो टॅक्स होईल तो, आणि मग उरलेला इथे येईल. या केसमध्ये स्पेशल रेटचा काही इन्कम नव्हता म्हणून इथे 0 फिगर आलेली आहे. नंतर मागच्या वर्षीचा काही लॉस कॅरी फॉरवर्ड याने केलेला आहे, परंतु तो त्यांनी डिडक्शन दिलेला नाही, कारण इथे ग्रॉस टोटल इन्कम आहे 24,33,000 आणि खाली 24,33च आहे. काही रिझनमुळे त्यांनी ते डिडक्शन दिलेलं नाही. नंतर पुढे जाऊयात आपण. हा आला तुमचा इन्कम आला 24,33,000 आणि त्याच्यावरती इथे टॅक्स त्यांनी कॅल्क्युलेट केला आहे 5,42,000 टॅक्स इथे कॅल्क्युलेट झालेला आहे. जो काय आपण कॅल्क्युलेट केला आणि त्यांनी कॅल्क्युलेट केला तो परफेक्ट आहे. जर इथे जर काही कॅल्क्युलेशन चुकलं आपल्याकडनं तर इथे टॅक्सची फिगर वेगळी येते. नंतर हा 5,42 टॅक्स आला, तो 5,42 टॅक्स आपण कसा पे केला त्याचे डिटेल्स खाली असतात. हा 5,42 टॅक्स आला. नंतर आपण पहिल्याच दिवशी बघितलं होतं की आपल्याला एज्युकेशन सेस भरावा लागतो, तर तो एज्युकेशन सेस या टॅक्स अमाऊंट वरती असतो. या टॅक्स अमाऊंट वरती हा एज्युकेशन सेस आला आणि मग ग्रॉस टोटल टॅक्स लायबिलिटी आली. याच्यामध्ये 542 मध्ये 21,000 ऍड केले सेसची अमाऊंट आणि मग 564 ही ग्रॉस लायबिलिटी आली.
नंतर हा 564 आपली ग्रॉस लॅबिलिटी आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या सेक्शन खाली इंटरेस्ट लागतं. ती इंटरेस्ट अमाऊंट पण इथे अपिअर होते, जी काय आपण कॅल्क्युलेट केलेली आहे आणि त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते बरोबर आहे. इथं टोटल इंटरेस्ट किती आलं त्याची अमाऊंट आहे. नंतर ह्या 564 मध्ये ही इंटरेस्टची अमाऊंट ऍड झाली आणि मग टोटल ऍग्रिगेट लायबिलिटी ही 581 आली. आता 581 जी काही टॅक्स लायबिलिटी आली ही आपल्याला पे करायची आहे. तर पे केल्यानंतर आपला जर कोणी टीडीएस कापलेला असेल तो टीडीएस तिथे लेस होतो. हे बघा इथे टीडीएस ची अमाऊंट लेस झालेली आहे. नंतर त्यांनी ऍडव्हान्स टॅक्स 4,10,000 भरलेला आहे आणि टोटल त्यांनी सेल्फ असेसमेंट टॅक्स भरला आहे 1,49. म्हणजे त्याने अशा प्रकारे तो टॅक्स जो काही 581 येत होता तो भरलेला आहे. म्हणजे ऍडव्हान्स टॅक्स म्हणजे तुमचं जे काही अकाउंटिंग इयर आहे त्या 31 मार्च पर्यंत जो टॅक्स भरला जातो त्याला ऍडव्हान्स टॅक्स असं म्हणतात. आता हे जे असेसमेंट इयर आहे 19-20 याचं अकाउंटिंग इयर आहे 18-19, म्हणजे 1 एप्रिल 18 ते 31 मार्च 19. त्या अकाउंटिंग इयर मध्ये जो टॅक्स भरला जातो ऍडव्हान्स मध्ये त्याला ऍडव्हान्स टॅक्स म्हणतात. तर यांनी ह्या वर्षाचा ऍडव्हान्स टॅक्स 4,10,000 भरला होता. नंतर वरती जी आपण टीडीएस ची फिगर बघितली तो टीडीएस त्याचा त्या वर्षात कट झाला होता आणि उरलेला त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या वेळेस जो आपण टॅक्स भरतो जो काही ऍडव्हान्स टॅक्स आणि टीडीएस जाऊन जो टॅक्स येतो त्याला सेल्फ असेसमेंट टॅक्स असं म्हणतात आणि तो सुद्धा आपल्याला भरावा लागतो. तो जो भरतो तो इथे डिडक्शन होतं आणि ही टोटल 581 जी काही लायबिलिटी होती ती आपण पे केली. आणि मग सर्वात खाली हा 58 नंबरचा कॉलम आहे टॅक्स पेबल. तर आपण सर्व टॅक्सेस पे केलेले आहे म्हणून आपली इथे टॅक्स पेबल लॅबिलिटी 0 आली. आता ह्या 58 नंबरच्या कॉलम मध्ये जरा लक्ष द्या. समजा आपल्याकडनं काही कॅल्क्युलेशन चुकलं टॅक्सचं तर ते कॅल्क्युलेट करतात आणि इथे जर अमाऊंट आली काही पेबल म्हणजे इन्कम टॅक्सनी जो काही कॉलम आहे सेकंड कॉलम मध्ये जर इथे अमाऊंट पेबल आली तर तुमचं रिटर्न हे चुकलेलं आहे, कॅल्क्युलेशन हे चुकलेलं आहे, कुठलं तरी इन्कम चुकलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो आणि मग तुम्हाला त्याचं रेक्टिफिकेशन करावं लागतं. ज्यांच्या इंटिमेशन मध्ये हे दोन्ही कॉलम 0 आहे त्यांचं रिटर्न हे ऍज इट इज ऍक्सेप्ट झालं, ऍज इट इज प्रोसेस झालं असं मानलं जातं. इथपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर विचारा. आणि इथे जर डिमांड आली आणि तुम्हाला वाटलं की आपल्याकडनं कॅल्क्युलेशन चुकलेलं होतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे, ₹58 नंबरच्या कॉलम मध्ये जर इथे काही टॅक्स लायबिलिटी आली नंतर तुम्ही ती चेक करा आणि जर तुम्हाला वाटतं की आपल्याकडनं चूक झाली असेल तर ती लायबिलिटी तुम्हाला भरायची आहे. इथे खाली त्यांनी दिलेला आहे. In case of demand, this intimation may be treated as notice of demand under section 156. Accordingly,
यू आर रिक्वेस्टेड टू पे द एंटायर अमाऊंट विदिन 30 डेज. म्हणजे 30 दिवसात तुम्हाला जर काही डिमांड आली आणि तुम्हाला वाटतंय की आपल्याकडनं चुकलं होतं आणि इन्कम टॅक्स बरोबर आहे, ही डिमांड बरोबर आहे, तर तुम्हाला ती 30 दिवसात चलनानी भरायची आहे. आणि जर तुम्हाला तर खाली त्यांनी दिलेला आहे इथे बघा, इफ यू कन्सिडर दॅट एनी पार्ट ऑफ दिस इंटिमेशन ऑर्डर रिक्वायर्स अमेंडमेंट, यू मे रिक्वेस्ट द सेम ॲज पर सेक्शन 154. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला ते रेक्टिफिकेशनचं करायचं आहे बाय फिलिंग अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर रेक्टिफिकेशन. आणि ते आपल्याला रेक्टिफिकेशनचं ऍप्लिकेशन सुद्धा ऑनलाईन करायचं आहे. ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. तर अशी ही प्रत्येक रिटर्नची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इंटिमेशन ऑर्डर येते आणि ती इंटिमेशन ऑर्डर तुम्हाला काळजीपूर्वक बघायची आहे. आणि जसं मी सांगितलं की 58 नंबर मध्ये जर दोन्ही कॉलम 0 आले तर तुमचं रिटर्न हे ऍक्सेप्ट झालेलं आहे. जर डिमांड आली तर तुम्हाला वाटतंय की आपलं बरोबर आहे तर तुम्ही रेक्टिफिकेशनला टाका. जर तुम्हाला वाटतंय आपलं चुकलं आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बरोबर आहे, तर तुम्हाला ती डिमांड विदिन 30 डेज भरायची आहे. आता इथपर्यंत कुणाला काही शंका असेल तर विचारा. एनी डाऊट? तुम्ही हे माझं सेंटेन्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, अंडरलाईन करा की प्रत्येक रिटर्न हे प्रोसेस होतं. तुमच्याकडे समजा 100 क्लायंट असतील, तुम्ही 100 रिटर्न भरत असाल तर ते पूर्ण 100च्या 100 रिटर्न हे प्रोसेस होतात. त्याच्यामुळे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला मेलवरती इंटिमेशन येतं. ते इंटिमेशन तुम्हाला चेक करायचं आहे. काही डाऊट असेल तर मी 2 मिनिटं वेट करतो, 5 मिनिटं वेट करतो, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. काही डाऊट नाही, समजलं सर्वांना?
आता मी रेक्टिफिकेशन कुठं अपलोड होतं ते तुम्हाला मी सांगतो. परत वेबसाईट वरती गेलोय मी, लॉग इन केलंय, दिसतंय सर्वांना? इथे पहिलं जे आहे डॅशबोर्ड आहे, इथे माय अकाउंट आहे आणि इथे ई फाईल मध्ये रेक्टिफिकेशन आहे. तर इथे तुम्हाला ते रेक्टिफिकेशन फाईल करायचं आहे. जर तुम्हाला वाटतंय की आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे, आपलं सर्व बरोबर आहे, तर इथे तुम्हाला रेक्टिफिकेशन या ई फाईलमध्ये रेक्टिफिकेशन तुम्हाला टाकायचं आहे. इथे पॅन नंबर असतो, इथे ऑर्डर टू बी रेक्टिफाईड, म्हणजे जी आपण इंटिमेशन, इथे इन्कम टॅक्स सिलेक्ट करायचा आहे, असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. तर ते केल्यानंतर इथे ऑटोमॅटिक तुमचा इंटिमेशन ऑर्डर येतो, ई फिलिंग अॅक्नॉलेजमेंट नंबर येते आणि इथे तुम्हाला रिक्वेस्ट टाकायची आहे. इथे प्रोसेसिंग मध्ये जर काही चूक झाली असेल तर ओनली रिप्रोसेस द रिटर्न म्हणायचं आहे आणि इथे सबमिट करायचं आहे. आणि इथे तुम्हाला रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड अँड ट्रान्झॅक्शन आयडी इज, हा आयडी येतो आणि मग तुम्हाला मेलवरती त्याचं काय काय रेक्टिफिकेशन करायचं आहे त्याचे डिटेल्स येतात. तर हे इथे रेक्टिफिकेशन तुम्हाला फाईल करायचं आहे. तर असं हे प्रोसेसिंगचं सर्व विषय आहे. प्रत्येक रिटर्न हे प्रोसेस होतं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे तुम्ही जेवढे जेवढे रिटर्न भरलेले आहे ते प्रोसेस झाले की नाही हे तुम्हाला बघायचे आहे. आता प्रोसेसिंग पर्यंत जर कुणाला काही अडचण असेल तर विचारा. स्क्रीन दिसते का माझी?
जर प्रोसेसिंग मध्ये काही जर क्युरी नसेल तर मी पुढच्या टॉपिक कडे जातो. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे स्क्रुटिनी ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं काही रिटर्न हे स्क्रुटिनीसाठी सिलेक्ट होतात. तर त्याला काहीतरी रिझन लागतं. तुमच्या रिटर्न स्क्रुटिनीसाठी काहीतरी रिझन लागतं. त्याला कास रिझन असं म्हटलं जातं. त्याला CASS म्हणजे कॉम्प्युटर एडेड सिलेक्शन सिस्टीम. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही सिस्टीम आहे. याच्यामध्ये काही रिटर्न हे रॅन्डमली सिलेक्ट होतात आणि ते सिलेक्ट झाल्यानंतर त्याची स्क्रुटिनी लागते, म्हणजे थोडक्यात चौकशी लागते. आणि मग ती चौकशीला तुम्हाला रिप्लाय द्यावा लागतो. त्याला स्क्रुटिनी असं म्हणतात. त्याला मराठीत तुम्ही चौकशी म्हणा, इंग्लिशमध्ये स्क्रुटिनी म्हणतात आणि त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. तर जे काही मेजर रिझन आहे कास्टचे ते रिझन मी आता डिस्कस करतो की कुठल्या कुठल्या रिझनमुळे तुमची इन्कम टॅक्सची चौकशी लागू शकते. आता मला माझं हे पूर्ण करून घेऊ द्या आणि मग तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर चॅट बॉक्समध्ये टाका. मी आता चॅट बॉक्सकडे थोडंसं लक्ष देत नाही. पहिलं मी हे माझं सांगून घेतो की स्क्रुटिनीचे रिझन काय असतात. तर पहिलं मी दिलेलं आहे की तुमचं हे इन्कम जे आहे हे एक्झम्पशन लिमिटच्या वरती आहे, पण तुम्ही रिटर्न फाईल केलं नाही तरी तुमची स्क्रुटिनी किंवा चौकशी लागते. दुसरं जे आहे, तुमच्या बँक अकाउंटमध्ये ह्यूज कॅश डिपॉझिट आहे, मग तुम्ही रिटर्न भरा किंवा नका भरू. तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर खूप कॅश डिपॉझिट आहे आणि खूपचा अर्थ आहे की तुमचं सेव्हिंग बँक अकाउंट असेल त्याच्यात 5 लाखाच्या वरती कॅश डिपॉझिट असेल वर्षभरात आणि करंट अकाउंट असेल त्याच्यामध्ये 25 लाखाच्या वर जर कॅश डिपॉझिट असेल तर तुमची स्क्रुटिनी लागण्याचे चान्सेस असतात. नंतर तुम्ही काही चौथं जे म्हटलं आहे मी, तिसरं जे आहे, तुम्ही कॅश विड्रॉल केले असेल बँक अकाउंटमध्ये, जर ह्यूज कॅश विड्रॉल असेल तरी पण चौकशी लागू शकते. नंतर चौथा आहे, तुम्ही काही प्रॉपर्टी विकली परंतु ती रिटर्न मध्ये दाखवली नाही किंवा तुम्ही रिटर्नच भरलं नाही तरी तुमची स्क्रुटिनी लागू शकते. तुम्हाला असं वाटत असेल की हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कसं काय कळतं की आपल्या बँक अकाउंटमध्ये कॅश डिपॉझिट केली आहे की नाही, आपण काही प्रॉपर्टी विकली आहे की नाही. तर जेव्हा तुम्ही बँक अकाउंट ओपन करता तेव्हा तुमचा पॅन नंबर हा बँकेमध्ये दिलेला असतो आणि त्या बँकेला सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी कंपल्सरी केलेला आहे की कॅश डिपॉझिट जर कोणी करत असेल तर ते आम्हाला इंटिमेट करा. म्हणजे तुमची बँक ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इंटिमेट करत असते की तुम्ही किती कॅश भरली आणि किती विथड्रॉ केली. नंतर जेव्हा तुमचं प्रॉपर्टी तुम्ही विकता त्याचं सब रजिस्ट्रार समोर तुम्हाला नोंदणी करावी लागते. तर त्या नोंदणी करताना सुद्धा तुमचा पॅन नंबर घेतलेला असतो आणि त्या सब रजिस्ट्रारला सुद्धा कंपल्शन असतं की ज्या काही प्रॉपर्टी तुमच्या तिथे रजिस्टर होतात, खरेदी विक्री होतात, त्याचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती कळवणं
हे त्या सब रजिस्ट्रार ऑफिसला कंपल्सरी असतं. म्हणजे हे सगळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी यांना कंपल्शन केलेलं आहे की तुम्ही ही माहिती आम्हाला कळवा. जर तुमचा टीडीएस आहे आणि तुम्ही रिटर्न फाईल केलेला नाही तरी तुमची स्क्रुटिनी लागू शकते. नंतर तुमचं काही मिसमॅच असेल, म्हणजे टीडीएस जो काय आपण 26S फॉर्म आपण डाउनलोड करतो, की जसं मी तुम्हाला काल सांगितलं की तुम्ही रिटर्न भरताना किंवा अकाउंट फायनलायझेशन करताना तुमचा 26S फॉर्म बघा, तो तुम्हाला मॅच करावा लागतो आणि त्याच्यामध्ये काही मिसमॅच असेल तरी तुमची स्क्रुटिनी लागू शकते. नंतर तुम्ही 7 नंबरचं मी म्हटलं आहे की तुम्ही ह्यूज ऍग्रिकल्चर इन्कम दाखवला असेल तरी तुमची स्क्रुटिनी लागू शकते आणि त्याचं लिमिट साधारणतः 10 लाख रुपये आहे. 10 लाखाच्या वरती जर तुम्ही ऍग्रिकल्चर इन्कम दाखवला तर तुमची स्क्रुटिनी लागू शकते. नंतर तुमचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन जर ह्यूज असेल, जसं आपण टॅलीमध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन दाखवतो, ते जर ह्यूज असेल तरी तुमची स्क्रुटिनी लागू शकते. नंतर काल आपण रेशो डिस्कस केले. जर रेशो तुमचे ह्यूज डिक्रीज असेल, नेट प्रॉफिट जर डिक्रीज असेल, समजा मागच्या वर्षी आपण दाखवलाय नेट प्रॉफिट 10% आणि आता तुमचा डायरेक्ट 1% आला, तर तो ह्यूज डिक्रीज आहे तरी तुमची स्क्रुटिनी लागू शकते. नंतर तुमच्या बिझनेसचा पहिलं वर्ष आहे आणि त्या पहिल्या वर्षामध्ये तुमचा खूप मोठा बिझनेस टर्नओव्हर असेल तरी स्क्रुटिनी लागण्याचे चान्सेस आहे. तर असं हे स्क्रुटिनीचे काही रिझन आहे. नंतर स्क्रुटिनी लागल्यानंतर ऍक्च्युली स्क्रुटिनी म्हणजे काय, तर स्क्रुटिनी लागल्यानंतर तो जो इन्कम टॅक्स ऑफिसर आहे तो तुम्हाला नोटीस देतो. नोटीस दिल्यानंतर तुम्हाला त्याला काही जर डाऊट असेल तर तो तुमचे काही बुक्स ऑफ अकाउंट असेल ते तुम्हाला प्रोड्यूस करायला लावतो. म्हणजे त्याला रिटर्न मध्ये जर काही वाटलं की मला हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे तर तो तुम्हाला त्याची लिस्ट देतो तुमच्या नोटीसमध्ये आणि ते अकाउंट तुम्हाला प्रोड्यूस करावे लागतात. आता स्क्रुटिनीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, एक फुल स्क्रुटिनी आणि इश्यू बेस्ड स्क्रुटिनी. फुल स्क्रुटिनी म्हणजे त्या इन्कम टॅक्स ऑफिसरला तुमचे सर्व अकाउंट चेक करण्याचे अधिकार असतात. तो कुठलंही हेड, कुठलंही एक्सपेन्सेस, कुठलंही इन्कम हे चेक करू शकतो. त्याला फुल स्क्रुटिनी असं म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते इश्यू बेस्ड स्क्रुटिनी, म्हणजे तो पर्टिक्युलर इश्यू आहे. समजा तुमचा कॅश डिपॉझिटचाच इश्यू असेल तर फक्त कॅश डिपॉझिट रिलेटेड तो तुमची माहिती मागू शकतो, किंवा फक्त टीडीएस संदर्भात असेल फक्त तो टीडीएस ची माहिती मागू शकतो. फक्त एखादी तुम्ही प्रॉपर्टी विकली आहे, त्या प्रॉपर्टी विक्री संदर्भात असेल तर फक्त त्याबद्दलच तो चेकिंग करू शकतो. त्याला इश्यू बेस्ड स्क्रुटिनी असे म्हणतात. आणि तुम्हाला त्या असेसमेंट ऑफिसरला, ज्याला आपण एओ म्हणतो, त्याला सॅटिस्फाय करायचं आहे की जे काही त्यांनी क्युरी काढली आहे, काही प्रॉब्लेम काढला आहे, त्याला तुम्हाला सॅटिस्फाय करायचं आहे की जे काय आमचं म्हणणं आहे ते बरोबर आहे. आणि तो समजा सॅटिस्फाय झाला नाही तर तो तुमच्या इन्कम मध्ये ऍडिशन करतो आणि ती ऍडिशन झाल्यानंतर
तो त्याच्यावरती टॅक्स काढतो आणि डिमांड नोटीस रेज करतो. अशी ही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे. आता ही जी स्क्रुटिनी आहे ही आतापर्यंत फिजिकल स्क्रुटिनी व्हायची. फिजिकल म्हणजे तुम्हाला त्या इन्कम टॅक्स ऑफिसरकडनं नोटीस आल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला हे रेकॉर्ड घेऊन जायला कंपल्सरी होतं. परंतु आता जे काही फेसलेस असेसमेंट आलेलं आहे, फेसलेस म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसरकडे जायची गरज नाही. तो तुम्हाला नोटीस देतो, ती पण ई नोटीस असते. ती ई नोटीस काल आपण वेबसाईटवरती बघितली, कुठे ती दिसते आणि तुम्हाला त्याचा ई रिप्लाय द्यायचा आहे. जे काही त्यांनी इथं प्रोड्यूस करायला लावलेलं आहे त्याचा ई रिप्लाय तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याला जर ते ऍग्री झालं नाही तर तो तुमच्या इन्कम मध्ये ऍडिशन करतो आणि डिमांड नोटीस काढतो आणि तुम्हाला ती असेसमेंट ऑर्डर ही तुम्हाला तो सर्व करतो. आता इथपर्यंत कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. म्हणजे मी तुम्हाला स्क्रुटिनीचे रिझन सांगितले, नंतर स्क्रुटिनी लागल्यानंतर तो तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसर नोटीस देतो. नोटीस दिल्यानंतर तुम्हाला अकाउंट्स किंवा जे काही नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं आहे ते तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतं. आता याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. इन्कम टॅक्सचं जे प्रोसेसिंग आपण बघितलं ते प्रोसेसिंग आणि स्क्रुटिनी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जरी तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस झालं तरी त्याची स्क्रुटिनी लागू शकते. जे काही मी आता रिझन डिस्कस केले ते जर रिझन त्याच्यामध्ये असतील तर त्याची स्क्रुटिनी लागू शकते. रिटर्न प्रोसेस झालं म्हणजे तुमची स्क्रुटिनी लागणार नाही असं काहीही नाही. तुमचं रिटर्न जरी प्रोसेस झालेला असेल तरी तुमची स्क्रुटिनी लागू शकते. याच्यात काही डाऊट असेल तर विचारा. डाऊट नसेल तर त्याचे दोन अर्थ आहे. एक तर तुमच्या डोक्यावरनं जातंय किंवा तुम्हाला सर्व समजतंय. चॅटबॉक्स मध्ये टाका जर डाऊट असेल तर. योगेश चिखले विचारताय इन्कम कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली तर आपण जे काही आपण इंटिमेशन डिस्कस केलं, जे काही दोन कॉलम मध्ये आपल्याला येतं त्याच्यात तुम्हाला वाटतंय की आपल्याकडनं मिस्टेक झाली आहे तर तुम्ही ती ऍक्सेप्ट करा आणि जो काही टॅक्स आहे तो भरून टाका. परेश यांनी फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की विदिन हाऊ मच इयर विल आय टी डिपार्टमेंट रेज स्क्रुटिनी ऑर्डर. थोडक्यात नोटीस कधीपर्यंत तुम्हाला काढू शकतो इन्कम टॅक्स ऑफिसर.
तर त्याचं लिमिट आहे, तुम्ही ज्या डेटला रिटर्न भरलेला आहे त्या डेट पासून 1 वर्षाच्या आत तुम्हाला नोटीस काढण्याची इन्कम टॅक्सला पॉवर असते. समजा तुम्ही आज रिटर्न भरलेला आहे एखादं, आज तारीख आहे 1 ऑक्टोबर 2020. ह्या 1 ऑक्टोबर 2020 ला तुम्ही रिटर्न भरलेला आहे, तर त्या रिटर्न संदर्भात नोटीस, स्क्रुटिनीची नोटीस काढण्याचे पॉवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आहे 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत. त्या डेट पर्यंत तो नोटीस काढू शकतो आणि तिथून पुढे मग त्याची स्क्रुटिनी चालते, मग त्याची ऑर्डर पास होते. परंतु नोटीस तुम्हाला विदिन 1 इयर येणं गरजेचं आहे. तर ती जर आली नाही किंवा त्या डेट नंतर आली तर ती इनव्हॅलिड नोटीस आहे. पण जनरली असं होत नाही. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर विदिन 1 इयर तुम्हाला नोटीस येते. आणि सर्वांनी लक्षात घ्या, ही नोटीस तुम्हाला तुमच्या रजिस्टर मेल आयडी वरती येते किंवा लॉग इन केल्यानंतर तिथे सुद्धा तुम्हाला दिसते. आणि फिजिकल नोटीस ही कधीही येत नाही. आता फिजिकल नोटीस पाठवण्याची आता गरज नाही. मेलवरती नोटीस आली तरी ती नोटीस व्हॅलिड असते. आणखी काही क्वेरीज आहे? आता तुमची स्क्रुटिनी झाली इन्कम टॅक्स ऑफिसरकडं आणि त्यांनी ऍडिशन केली, तर तो असेसमेंट ऑर्डर पास करतो. मी ही एक असेसमेंट ऑर्डर ओपन केली आहे पीडीएफ फाईल मध्ये, दिसते सर्वांना? असेसमेंट ऑर्डर दिसते सर्वांना? इथे ही असेसमेंट ऑर्डर आहे. इथे त्या इन्कम टॅक्स ऑफिसरचा नाव असतं, पत्ता असतो, इथं ज्याची असेसमेंट ऑर्डर झाली त्याचं असतं, परमनंट अकाउंट नंबर असतो, त्याचं स्टेटस असतं, कुठल्या वर्षाची इंटिमेशन आहे ते ऑर्डर आहे ते असतं, याचे बेसिक सगळे इथे असतं असेसमेंट ऑर्डर. आणि याच्यामध्ये त्याची माहिती असते की कधी रिटर्न फाईल केलं, काय केलं. आणि इथे रिझन असतात ऍडिशनचे. आता इथं 3,48,000 ऍडिशन केलेली आहे, तर ते काय ऍडिशन झाली त्याचे रिझन इथे दिलेले असतात. देअरफॉर द सेड एक्सपेन्सेस इज डिसअलाउड, आणि म्हणून ते ऍडिशन केलेले आहे. नंतर इथे दुसरी ऍडिशन झालेली 18,000ची. नंतर इथे तिसरी ऍडिशन झालेली आहे 1,55,00,000ची. इथे 1,55,00,000ची ऍडिशन झालेली आहे. आणि नंतर तो इथे सांगतो की तुम्ही इन्कम नील फाईल केलं होतं. नंतर ह्या 3 ऍडिशन मी याच्यामध्ये केल्या. टोटल ऍडिशन झाली 1,59,00,000ची, आणि तो इन्कम मी 1,59,00,000 केला आहे. म्हणजे ह्या एका आयसीसीनी नील रिटर्न भरलं होतं, त्याची स्क्रुटिनी लागली,
त्या इन्कम टॅक्स ऑफिसरनी एवढी ऍडिशन त्याच्यामध्ये केली 1,55,00,000 आणि मग तो 1,55,00,000 टॅक्स काढतो, टोटल टॅक्स काढला त्यांनी आणि आपण काहीच टॅक्स भरला नव्हता कारण नील रिटर्न भरलं होतं आणि मग तोनी टोटल टॅक्स काढला त्याच्यावरती 68,00,000 इथे ज्यांनी असेसमेंट ऑर्डर केली त्याची सही असते, नाव असतं आणि कधी ऑर्डर केली ते असतं. म्हणजे अशी असेसमेंट ऑर्डर येते त्याच्यामध्ये रिझन दिलेले असतात की तुमची कुठल्या कारणामुळे ऍडिशन केलेली आहे. इथे कधी कधी नोटिसेस काढल्या तुम्हाला त्याचे डिटेल्स असतात. नंतर इथं इन रिस्पॉन्स टू द अबो नोटिसेस, आता ही मीच हँडल केलेली आहे स्क्रुटिनी म्हणून इथं माझं नाव येतं. इन रिस्पॉन्स टू द अबो नोटिसेस श्री आर.पी. डावरे CA authorized representative attended and submitted the details along with books of accounts. हे सगळं इथं देत आलेलं असतं की त्या नोटीसला कोण अपियर झालेला आहे CA त्याची डिटेल्स पण इथे येतात. तर ही असेसमेंट ऑर्डर पास होते आणि त्या ऑफिसरला जर आपलं म्हणणं पटलं नाही तर तो ऍडिशन करतो. ही एक असेसमेंट ऑर्डर आपण बघितली. मीनाक्षी मॅडम विचारताय की होम सोल्ड केला असेल आणि अमाऊंट अकाउंटमध्ये दुसरे होम घेपर्यंत असेल तर त्यावर टॅक्स पे करावा लागतो का? नाही करावा लागत. आपण कॅपिटल गेनचं जेव्हा हे डिस्कस केलं तेव्हा एक घर घेऊन दुसरं जर एक घर विकून जर आपण दुसरं घर घेतलं तर त्याच्यावर टॅक्स येत नाही. आता काय होतं, तुम्हाला मी असेसमेंट ऑर्डर दाखवली, त्यांनी टॅक्स काढला काय जो 68,00,000 आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये अपील प्रोसिजर आहे. ही अपील प्रोसिजर काय आहे ते आपण बघू. आता तुम्हाला जी काही असेसमेंट ऑर्डर दाखवली ती इन्कम टॅक्स ऑफिसरनी असेसमेंट ऑर्डर केलेली आहे. समजा मी फारच कॉन्फिडंट आहे, मला वाटतंय की इन्कम टॅक्स ऑफिसरनी चुकीची ऍडिशन केलेली आहे, तर मला इन्कम टॅक्स मध्ये अपील करण्याचा स्कोप आहे. तर अपीलच्या ह्या 4 स्टेप आहे. पहिलं जे अपील आहे ते त्यांनी ऑर्डर केलेली आहे त्याच्या अगेन्स्ट मला इन्कम टॅक्सचा जो काही कमिशनर अपील आहे त्याच्याकडे अपील करण्याची राईट मला आहे. मी काय करतो, समजा मला वाटलं की इन्कम टॅक्स ऑफिसरनी चुकीची असेसमेंट केलेली आहे, चुकीची ऍडिशन केलेली आहे, तर मी पहिलं अपील करतो कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपील. तर हे अपील करण्याची डेट असते विदिन 30 डेज. म्हणजे एकदा का असेसमेंट ऑर्डर पास झाली तर ती असेसमेंट ऑर्डर आपल्याला मिळाल्यानंतर 30 दिवसात आपल्याला अपील करावं लागतं. आणि पहिलं अपील आहे कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपील. तर याची कंडिशन अशी आहे की जे काही आपली टॅक्स लायबिलिटी ती इन्कम टॅक्स ऑफिसरनी काढली आहे ऍडिशन केल्यानंतर त्याच्या 20% आपल्याला पार्ट पेमेंट करावं लागतं. ते 20% पार्ट पेमेंट करून आपल्याला विदिन 30 डेज मध्ये अपीलात जावं लागतं. आणि जी काही उरलेली 80% अमाऊंट आहे त्याच्यावरती आपल्याला स्टे मिळतो.
आणि आपल्याला अपील सबमिट करावं लागतं. हे झालं पहिलं अपील. समजा पहिल्या अपीलमध्ये सुद्धा जी काही इन्कम टॅक्स ऑफिसरनी ऍडिशन केलेली आहे ती तशीच कंटिन्यू झाली, तर तुम्हाला सेकंड अपील करण्याचा स्कोप आहे. तो सेकंड अपील आहे इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनलकडे. तर त्याला ITAT असं म्हणतात. तर दुसरं अपील आपल्याला करावं लागतं ते इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनलकडे. त्याला पिरियड असतो 7 दिवसाचा. म्हणजे हा जो काही कमिशनर अपील आहे यांनी ऑर्डर पास केली त्या डेट पासून आपल्याला 60 दिवसात ITAT कडे अपील करावं लागतं. तोपर्यंत तुम्ही 20% ही अमाऊंट भरलेलीच असते. उरलेले 80% तुम्हाला भरण्याची गरज नसते. नंतर दुसरी जी अपीलेट अथॉरिटी आहे ITAT, त्यांनी सुद्धा तुमचं म्हणणं ऐकलं नाही तर तुम्हाला थर्ड अपीलचा राईट असतो, तो असतो हायकोर्टामध्ये. आणि हायकोर्टामध्ये जरी तुमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही तर तुम्हाला स्कोप आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाणं. तर अशी ही अपिलेटची प्रोसिजर आहे इन्कम टॅक्स मध्ये. पहिला जे आहे तुमची स्क्रुटनी करतो इन्कम टॅक्स ऑफिसर. त्याचं म्हणणं जर तुम्हाला पटलं नाही, तुम्हाला वाटतंय की चुकीची असेसमेंट झाली आहे, तर तुम्हाला कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपीलकडे अपील करावं लागतं. नंतर तिथे सुद्धा जर तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही तर इन्कम टॅक्स अपीलेट ट्रायब्युनल आहे, तिकडे अपील करावं लागतं. ते जर अपील तुम्हाला वाटलंय की ते सुद्धा आपल्या बाजूने लागलेलं नाही तर तुम्हाला हायकोर्टात अपील करणं करावं लागतं. आणि हायकोर्टात जरी तुमचं म्हणणं ऐकलं नाही तर सुप्रीम कोर्टात तुम्हाला अपील करण्याचे पॉवर असतात. हे इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार टॅक्स पेयरला पॉवर्स दिलेले आहे. आता जी काही आपण इन्कम टॅक्स माझ्या केसमध्ये जी तुम्ही असेसमेंट ऑर्डर बघितली, त्या केसमध्ये मी फर्स्ट अपील केलं होतं इन्कम टॅक्स अपिलेट कमिशनरकडे, म्हणजे कमिशनर ऑफ अपीलकडे मी त्याचं ऑडिट अपील केलं होतं. तिथं पण माझं अपील फेटाळलं गेलं. नंतर मी हे इन्कम टॅक्स अपिलेट ट्रायब्युनल आहे पुणेला, तिथे मी त्याच्या विरुद्ध अपील केलं होतं. आणि तिथे मला जे काही माझी ऍडिशन झाली होती ती त्या ट्रायब्युनलने पूर्ण कन्सिडर केली आणि ती कॅन्सल केली. ही त्या वर्षाची असेसमेंट ऑर्डर आहे. इथे इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनल इथे सुद्धा कोण अपियर झालं, ICCच्या बाजूनी मी अपियर झालो होतो म्हणून इथे माझं नाव येतं. तिकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या बाजूनी कोण आर्ग्युमेंट करत होतं त्याचं नाव येतं. आणि तिथे ट्रायब्युनलमध्ये ड्युएल बेंच असतं. ड्युएल बेंच म्हणजे तुम्ही कोर्टात बघितलं असेल की एक जज बसलेला असतो आणि समोर वकील आर्ग्युमेंट करतो. तर इन्कम टॅक्स ॲपिलेट मध्ये ड्युएल बेंच असतं, म्हणजे 2 जज समोर बसलेले असतात. मी इन्कम टॅक्सच्या जो पेयर आहे त्याच्या बाजूनी आर्ग्युमेंट करतो आणि समोरचा जो आहे तो इन्कम टॅक्सच्या बाजूनी आर्ग्युमेंट करतो. आणि समोर 2
जज बसलेले असतात याला ड्युएल बेंच असं म्हणतात. पहिलं जे काही कमिशनरचं अपील असतं तो कमिशनर एकटाच असतो. नंतर पुढे अपील जे आहे ट्रायब्युनलकडे तिथे ड्युएल बेंच असतं. तर इथे सगळे आर्ग्युमेंट झाल्यानंतर ती असेसमेंट ऑर्डर पास होते. याच्यात सगळं डिस्कशन होतं की कुणी काय आर्ग्युमेंट केलं आणि इथे शेवटी अकॉर्डिंगली द ग्राउंड रेज बाय द रिओनी इज डिसमिस. म्हणजे इन्कम टॅक्सने जे काही ग्राउंड काढले होते आणि ज्याच्यावरती ऍडिशन केली होती ते डिसमिस होतात. म्हणजे आपली ऍडिशन ही कॅन्सल होते. तर अशी त्या केसमध्ये आम्ही इन्कम टॅक्स ट्रायब्युनलमध्ये ती जी पूर्ण जी ऍडिशन होती आमच्या केसमध्ये केलेली, जी तुम्हाला मी 1,58,00,000 काहीतरी ऍडिशन होती, ती पूर्ण डिसमिस केलेली आहे इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रायब्युनलनी. आणि मग आम्ही जो काही 20% टॅक्स भरला होता तो आम्हाला परत मिळाला. जर इथं पण मला रिलीफ मिळाला नसता, माझे ग्राउंड कन्सिडर केले नसते, तर हे जे काही ट्रायब्युनल आहे याच्या विरुद्ध मी हायकोर्टात गेलो असतो. तर अशी ही प्रोसिजर आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 20% पार पेमेंट करावं लागतं. सुवर्णा मॅडम, याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे की माझ्या केसमध्ये ट्रायब्युनलमध्ये आमच्या बाजूनी डिसिजन झाला तर आम्हाला ती पूर्ण रक्कम परत मिळाली. तर असे हे 4 अपिलेट स्टेप आहे. पहिलं जे अपील आहे ते कमिशनरकडे, दुसरं आहे ट्रायब्युनलकडे, तिसरं आहे हायकोर्टात आणि चौथं आहे सुप्रीम कोर्टात. थर्ड अपील किती दिवसात करायचे असते त्याला पण 60 डेज आहे. फक्त पहिल्या अपीलला 30 दिवस आहे, नंतरच्या सगळ्या अपीलला 60 दिवस आहे. आता आपण बऱ्यापैकी इन्कम टॅक्स कव्हर केलेला आहे. म्हणजे आपण रिटर्न कसं भरायचं ते काल बघितलं. नंतर रिटर्न भरल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग कसं होतं, त्याची इंटिमेशन ऑर्डर कशी होते ते आपण बघितलं. त्या इंटिमेशन ऑर्डरमध्ये काय काय डिटेल्स असतात ते आपण बघितलं. आणि स्क्रुटिनी कधी लागते. जरी तुमची इंटिमेशन ऑर्डरमध्ये 0 डिमांड असेल तरी तुम्हाला स्क्रुटिनीचे चान्सेस असतात. तर ते स्क्रुटिनी का लागते त्याचे रिझन जे काय आहे ते मी डिस्कस केले. जे काही 10-12 रिझन आहे त्याच्यामुळे स्क्रुटिनी लागू शकते, त्याचे रिझन मी डिस्कस केले. स्क्रुटिनी लागल्यानंतर इन्कम टॅक्स ऑफिसर तुम्हाला नोटीस देतो. नोटीस दिल्यानंतर तुम्हाला तो त्याच्यासमोर जे काही त्यांनी क्वेरीज काढल्या आहे, डाऊट्स काढले आहे, त्याच्या काही शंका आहे, ते तुम्हाला त्याचं निरसन करावं लागतं. तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही ज्या क्वेरीज काढल्या आहे त्याचे असे असे डिटेल्स आहे. नंतर त्याला मान्य नाही झालं तर तो असेसमेंट ऑर्डर पास करतो, त्याच्यामध्ये ऍडिशन करतो. ती ऍडिशन झाल्यानंतर तुम्हाला अपील करण्याचे पॉवर आहे, ते पण आपण बघितलं. फक्त अपील करताना तुम्हाला डिमांड नोटीस काढली
जी काही डिमांड आहे त्याच्या 20% तुम्हाला पेमेंट करावं लागतं. आणि मग आपण अपिलेटची प्रोसिजर बघितली. आता एकदा अपील केल्यानंतर तिथे सुद्धा तुम्हाला किती वेळ लागू शकतो, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक सिस्टीम केलेली आहे की ज्याची जास्त डिमांड आहे, म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसरनी समजा एखाद्याची डिमांड काढली 10 कोटी, एखाद्याची काढली 1,00,000 रुपये, एखाद्याची काढली 50,000, तर जे मोठे अपील आहे ज्यांची डिमांड जास्त आहे ते अगोदर प्रोसेस होतात, ते अगोदर लवकर हिअरिंगला येतात. छोट्या अमाऊंट वाले लवकर हिअरिंगला येत नाही. तुमची छोटी डिमांड असेल तर ती हिअरिंगला यायला खूप वेळ लागतो. तर आजच्या याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. सर्व समजलं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? कोणाला डाऊट नाही काही? Each decision made by Mumbai High Court or Appellate Tribunal can be used as a base to give decision by Supreme Court or vice versa. मला कळलं नाही हे. योगेश चिखलेंनी चांगला क्वेश्चन विचारला आहे. ते पण तुम्हाला माहित होणं गरजेचं आहे की जे काय ॲपिलेट अथॉरिटी आहे तिथे कोण ॲपियर होऊ शकतं. तर ट्रॅव्हलर पर्यंत सीए ला ॲपियर होता येतं. म्हणजे इन्कम टॅक्स कमिशनरकडे सीए ॲपियर होऊ शकतो, ट्रायब्युनलकडे सीए ॲपियर होऊ शकतो, परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये फक्त वकिलाला ॲपियर होता येतं. एखादा सीए पण असेल आणि तो वकील पण असेल, त्याच्याकडे वकिलाची जर डिग्री असेल तर तो ॲपियर होऊ शकतो, परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये सीए ला ॲपियर होता येत नाही, तिथे वकीलच लागतो. परेश यांचा क्वेश्चन मला समजला नाही, तुम्ही थोडा मराठीमध्ये विचारला तर कळेल मला. सीए हा 3 ठिकाणी अपियर होऊ शकतो, इन्कम टॅक्स ऑफिसर, इन्कम टॅक्स कमिशनर आणि ट्रायब्युनल. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपियर होण्यासाठी वकील असणं जरुरी आहे. एखादा सीए आणि तो त्याच्याकडे वकिलाची पण डिग्री आहे तर तो अपियर होऊ शकतो. तर उद्या आणि परवा परत ललित सर जीएसटी वरती घेतील आणि मग नेक्स्ट वीक मध्ये आपण जे काही इन्कम टॅक्सचं बाकीचा पोर्शन आहे तो आपण कव्हर करणार आहोत. उद्या परवा ललित सर घेतील जीएसटी वरती. ओके, आज इथे थांबत आहोत. काही क्वेरी असल्या तर मला व्हॉट्सअपवरती टाका, मी त्याचा रिप्लाय देतो. सर्वांना गुड नाईट. आपण इथे थांबत आहोत आज.